नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन आज 1 महिना पूर्ण झाला आहे. या अपघाताची चौकशी करणारा प्राथमिक अहवाल आज सादर होण्याची शक्यता आहे. अपघाताचं नेमकं कारण काय होतं हे आजच स्पष्ट होऊ शकतं. या अपघातावर अधिक माहिती मिळवण्यासाठी 2 मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होईल, ज्यात त्यांनी या प्रकरणाबाबत नवीन खुलासे करण्याची योजना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली. रोहित पवार यांनी दिलेल्या तपशिलावरून राज ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत FIR नोंदवण्यास अडथळे आणल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार रोहित पवार यांनी 3 ठिकाणी FIR नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक ठिकाणी सरकारने ते स्वीकारले नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनवर ज्यावेळी FIR लिहिला जात होता तेव्हा तिथल्या DCPने त्यास रोखले. राज ठाकरेंनी विचारलं, अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यू प्रकरणात FIR नोंदवला जात नसेल तर सामान्य नागरिकांचं काय होईल? राज ठाकरे यांना असा संशय आहे की सरकारकडून काहीतरी छुपत चाललं आहे. ते म्हणाले, सरकार पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत आहे. तसेच राज ठाकरेंनी सुनेत्रा वहिनींना या प्रकरणावर बोलण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी म्हटलं की हा विषय राजकारणाच्या पलीकडे आहे आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. नालासोपाऱ्यात आफताब शेख आणि त्याची पत्नी शबाना यांचा विवाहाचा वाढदिवस होता. शबानाने व्हॉट्सअप स्टेटसवर या संदर्भात पोस्ट ठेवली होती, ज्यावर मेहंदी हसन शेख यानं अश्लील भाषेत कमेंट केली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर मेहंदीने इंस्टाग्रामवरही अशाच प्रकारच्या शब्दांचा वापर केला. शबानाचा पती आफताब याने मेहंदीला जाब विचारण्यासाठी त्याचं घर गाठलं. त्यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर मेहंदीने चाकू घेत आफताबवर वार केले. या हल्ल्यात आफताब जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी मेहंदी हसन शेखला अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहंदी हा पूर्वी अपराधी होता आणि त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार आरोप होते. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास सुरू केला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील एक फरार आरोपी अमोल दत्तात्रय लाखे याला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. लाखे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे लपून बसला होता आणि वारजे माळवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि टोळी प्रमुख निलेश घावळ अद्याप फरार आहे. घावळ सध्या ब्रिटनमध्ये आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्येच्या प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली होती आणि पोलिसांनी तपास सुरू करताच आरोपींना अटक केली. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला सध्या जेलमध्ये ठेवण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या अडचणी आता अधिक वाढल्या आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याआधी त्याने हायकोर्टात जामीन अर्ज केला होता, परंतु हायकोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर वाल्मिक कराडने सुप्रीम कोर्टात जामिनीसाठी अर्ज केला, पण सुप्रीम कोर्टाने देखील त्याला जामीन मंजूर न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वाल्मिक कराडला आणखी एक मोठा दणका बसला आहे आणि हत्येच्या प्रकरणातील त्याची अडचण अधिक गडद झाली आहे. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबई येथे आमदार आणि मंत्र्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विविध विभागातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री महोदयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र त्यांच्या ब्रीफिंगसाठी बोलावणी IAS अधिकारी देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले असून सामान्य प्रशासन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात सातत्याने बदलत चाललेलं हवामान नागरिकांना चांगलंच अडचणीत आणत आहे. 4 ते 5 दिवसापूर्वी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठा गारपिटीचा फटका बसला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेती पिकांवर गंभीर परिणाम झाले आहेत. मात्र आता या अवकाळी पावसाचं संकट हळूहळू दूर झालं असून तापमानात वाढ झालेली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात सतत चढउतार दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडी जवळपास गायब झाली आहे. आजही राज्यातील हवामानात थंडी, पाऊस आणि उकाडा यांचं मिश्रण कायम आहे. राज्यात उकाडा वाढत आहे. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. भारतातील हवामान विभागानं पुढील काही दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याचा इशारा दिला आहे.
तापमानातील या चढउतारामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत असून शेतकरी पिकांवरील परिणाम आणि सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव दिसत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेल्या तणावामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. अलीकडील हवाई हल्ले, सीमावाद आणि परस्पर प्रत्युत्तरात्मक कारवायांमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. विशेषतः पाकिस्तानकडून काबूल आणि कंधारवरील हवाई कारवायांनंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. दरम्यान अफगाणिस्तानातील सत्ताधारी गट तालिबान यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याचं दिसत आहे. सीमावर्ती भागात लष्करी ठिकाणांवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या असून दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं सांगितलं आहे. या संघर्षामुळे केवळ दोन्ही देशांवरच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः चीन या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिलं आहे. चीनचे पाकिस्तानसोबत घनिष्ठ आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आहेत. CPEC हा चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो प्रादेशिक व्यापार आणि पायाभूत सुविधांसाठी कळीचा मानला जातो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या प्रकल्पावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही देशांची आर्थिक स्थिती आधीच कमकुवत असल्यानं दीर्घकाळ चालणारा संघर्ष त्यांना अधिक अडचणीत आणू शकतो. T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. कोलंबो येथे झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून विजय मिळवत सेमीफायनलमधील आपलं स्थान मजबूत केलं. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका आघाडीवर असून भारत दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला मोठ्या फरकानं विजय आवश्यक आहे. जर अपेक्षित निकाल लागला तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध भारत अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.